कमाला लागतोय चिवडा. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण ना मक्याचा चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत. मक्याची भजी, क्रिस्पी कॉर्न या रेसिपी जेव्हा पोस्ट केल्या तेव्हा कमेंटमध्ये खूप साऱ्या रिक्वेस्ट होत्या की मक्याचा चिवडा कसा बनवायचा ते दाखव. 1 किलोच्या परफेक्ट प्रमाणामध्ये आपण हा चिवडा बनवणार आहोत. वजनी 1 किलोला अगदी बसणार. तर सगळ्यात आधी इथे मी मका घेतलेला आहे. हा मका ना अर्धा किलो वजनी आहे. तर हा काय करायचा, हा दुकानातून आणल्यानंतर चाळणीमध्ये घ्यायचा मका काढून आणि तो चाळून घ्यायचा. म्हणजे त्यामध्ये जर छोटे छोटे कण राहिले असतील, काही किडे असतील, काही माती असेल तर ते निघून जाते. तर हा चाळून घेतलेला मक्याचे पोहे म्हणू शकतो चिवड्यापेक्षा. हे मक्याचे पोहे आहेत. बाकी साहित्य काय घ्यायचं ते बघूया. आता हा तुम्हाला जर तळून नसेल घ्यायचं ना तर मक्याला थोडं तेल लावायचं, मायक्रोवेव्ह करून घेतला तरी चालतो किंवा तुम्ही एअर फ्रायरमध्ये पण तो छान फुलवून घेऊ शकता किंवा तेल चोळून ओव्हनमध्ये तो ट्रे ठेवायचा. मस्त एक 10 मिनिटात कुरकुरीत होतं ते. 160 किंवा 70 डिग्री सेल्सिअसवर ठेवा. पूर्ण ट्रेमध्ये ले डाऊन करून तेल फक्त छान स्प्रे करा. मस्त तो फुलतो. आपण तळूनच करणार. साहित्य अर्धा किलो चिवडा आहे. तर इथे मी घेतलेला आहे 100 ग्रॅम काजूचे तुकडे, 100 ग्रॅम शेंगदाणे, 50 ग्रॅम बेदाणा, इथे 10 ग्रॅम लाल तिखट आहे, अर्धा चमचा काळं मीठ, साधं मीठ चवीपुरतं, कढीपत्ता, लाल तिखट असला तरी हिरवी मिरची घेतलेली आहे. ती तळलेली मिरची दाताखाली कमाल लागते. चाट मसाला आहे, पिठी साखर आणि जिरपूड. तर आधी आपण या चिवड्यासाठी लागतो ना तो एक मस्त मसाला तयार करूयात. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला, आता हा मस्त मसाला तयार करण्यासाठी घ्यायचं लाल तिखट, जिरेपूड, काळं मीठ, चाट मसाला, साखर, पिठी साखर सगळेच घ्यायचे. हे अगदी प्रमाणबद्ध आहे म्हणून मी काहीच कमी जास्त नाही करत आहे. आणि चवीपुरतं मीठ. आता हे व्यवस्थित सगळं मिसळून घ्यायचं. काळं मीठ आणि चाट मसाला या चिवड्याची ना लज्जत वाढवतो. कमाल दिसतोय. आणि हा आता आपला चिवड्याचा मसाला देखील बनवून तयार आहे. आता चिवडा तयार करूयात. आता कढईमध्ये तेल तापलेलं आहेच. काय केलं ना, आज सगळ्या तळ्याच्या रेसिपीज केलेल्या आहेत. रव्याचा चिवडा झाला, चकली झाली. मग आता त्याच तेलामध्ये मी हे मक्याचा चिवडा पण फुलवून घेते किंवा तळून घेते. हे बघा, आता हा छान फुलला. आता हा चिवडा छान तळून झाला, फुलला की यातलं तेल काढायचं सगळं. इथे जाळी ठेवली, जाळी खाली पेपर आहे आणि त्यावर चाळणी. हा आपण चाळणीत काढूयात म्हणजे तेल आहे ना ते खाली निथळून जाईल आणि मग नंतर पेपरमध्ये ते शोषलं जाईल. चला, आता याच पद्धतीने सगळं हे फुलवून घ्यायचं. झाऱ्या थोडा मोठा घेतला मी आता म्हणजे त्यात चिवडा काढताना बऱ्यापैकी मावेल. हे बघा, फटाफट तळला जातो. मका तळायला आहे ना अजिबात वेळ नाही लागत हा चिवडा तळायला. इवन तुम्ही तेल स्प्रे करून मायक्रोवेव्ह जरी केलं तरी मिनिटभरात हा मायक्रोवेव्ह होतो आणि चवीतला फरकही कळत नाही. चला, इथे मस्त कुडूम असा मक्याचा चिवडा आपण तळून घेतला आहे. तर इथे काय केलं आहे, बेसिकली खाली इथे असा रद्दी पेपर ठेवलेला आहे, खाली न्यूजपेपर आहे आणि त्याच्यावर टिश्यू पेपर टाकलं आहे. म्हणजे जे काही जास्तीचं तेल आहे ते सगळं यामध्ये शोषलं जाईल. आणि एवढी मोठी भांडी नसतात ना घरात, पातेली बितेली कढई, म्हणून यावर मी असं करते जनरली. हा माझा हॅक आहे. घरात असेल तो न्यूजपेपर, त्यावर आणखी एक साध्या टिश्यू पेपरचा लेअर आणि मग तळलेले किंवा भाजलेले जिन्नस. आता हा जो मसाला आपण तयार करून घेतलेला आहे हा छान यावर स्प्रिंकल करायचं. सगळा मसाला लागणार आहे तेवढा, म्हणजे जे प्रमाण दिलं आहे ना ते अचूक आहे. आणि आता हे कालवून घ्यायचं. चिवडा हलका गरम असतानाच करायचं म्हणजे मसाला छान चिकटला जातो चिवड्याला. मसाला कोट झालेला आहे सगळ्या बाजूने. आता हे परत एकसारखं स्प्रेड करूयात.
ज्या कढईमध्ये चिवडा केला तेच तेल आहे, आणखी वाढीव तेल मी यामध्ये नाही घालत आहे. शेंगदाणे घातलेत पहिले, हे छान खमंग खरपूस तळून घ्यायचं. सांगताना मी 100 ग्रॅम शेंगदाणे सांगितलेत, पण घेताना 200 ग्रॅम घेतलेले आहेत, कारण आमच्याकडे तुफानं आवडतात. म्हणजे कुठलाही चिवडा असो, शेंगदाणे असे उचलून उचलून खातात, वेचून वेचून खातात. आता या शेंगदाण्यातलं तेल पूर्ण निथळून घ्यायचं, सरळ चिवड्यावर घालायचं. पसरवून घातले तरी चालतील, एके ठिकाणी घातले तरी काहीच हरकत नाही. असे भरपूर शेंगदाणे. तर शेंगदाणे छान तळून झाले की यामध्ये काजूचे तुकडे घालूयात आणि काजू हे सोनेरी रंगावर तळून घ्यायचे. दिवाळीचा फील येतो ह्या असं एवढ्या प्रमाणात बनवले ना पदार्थ. पण आता मक्याचा चिवडा करायचा आहे, तर तो 1 कप 2 कपात कसा करणार म्हणून मग प्रमाणबद्ध तुम्हाला सांगते. चला, आता हे जे पुन्हा तेल आहे यामध्येच आपण बेदाणे टाकूयात. बेदाणे तेलात नाही सोडत, जमत असेल तर झाऱ्यावरच तळून घेते. फक्त फुलवून घ्यायचं आपल्याला बेदाणे. टाकतेच, कारण तेल आता कमी झालं आहे आणि मला वाढीव तेल आता ॲड करायचं नाही. हे बऱ्याचदा लोक विचारतात ना, तळलेल्या तेलाचं काय करायचं. तर मला असं वाटतं की जितकं लागतं ना तितकंच तुम्ही वापरा, वाढवत नका बसू, म्हणजे मग ते वाया नाही जात. आता यामध्ये कढीपत्ता छान तळला गेला पाहिजे. आता हा तळलेला कढीपत्ता देखील आता डायरेक्ट मी असा चिवडा टाकते. आणि आता जरी लाल तिखट असलं तरी सुरुवातीला मी म्हणाले तसं थोडी आपण हिरवी मिरची पण तळलेली घालणार आहोत, कारण या तळलेल्या मिरचीचा स्वाद आहे ना, कुठलाही चिवडा असू दे त्याच्यात कमाल लागतो. फक्त मिरची खरपूस तळा, कारण ओलसर जर राहिली ना तर काय होतं, चिवडा नरम पडायची शक्यता असते. त्यामुळे छान तांबूस होईपर्यंत तळून घ्यायची. मिरची तळून झालेली आहे, गॅस करते बंद. आणि ही मिरची पण जाईल आता या चिवड्यावर. आता हा आपला मक्याचा चिवडा देखील इथे बनवून आहे तयार. आता काहीच नाही, आता पुन्हा हे फक्त मिक्स करायचं. जसं आपण मसाला मिसळून घेतला तसंच हे शेंगदाणे काजू यामध्ये मिसळून गेले पाहिजे. कमाल. हा चिवडा थंड झाला की हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा. छान टिकतो, 2-3 महिने म्हणलं तरी टिकतो. पण हा इतका कमाल लागतो ना चवीला, काय टिकवत नाही कोणी. झाला तयार की 3-4 दिवसात फडशा पडतात. कमी प्रमाणात केला तर सेम दिवशीच संपून जातो. खाल्ल्याशिवाय कसं होईल, एवढा छान चिवडा आहे. कमाला लागतो चिवडा, पटकन बनवून तयार होतो आणि बरेच दिवस टिकतो. 1 किलोच्या परफेक्ट प्रमाणात आहे. रेसिपी आवडली, लाईक कमेंट सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.